तिथून काय झालं, बरं मला काही ह्या इंडस्ट्रीत इंटरेस्ट नाही, ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट नाही, काय नाही. माझी 10वी झाली. मी कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला आमच्याच ग्रुपमधला एक पोरगा आवडायला लागला. तो तिथे ते माहिती INT, त्या INT स्पर्धा. हा. INT स्पर्धा सुरू झाली. हम्म. तो तिकडे जायला लागला म्हणून मी त्याच्या नादात जायला लागले. हा, म्हणजे तेवढं जास्त वेळ आपण राहतो ना. एकत्र राहिलं मिळेल. हा. विचारणं काहीच नव्हतं, पण आपल्याला आवडतं ना कोणतरी. कॉलेजमध्ये गेल्यावर आपण पुस्तक नंतर उघडतो, पण कोण आहे आवडणार हे जे असतं ना, तर ते झालं होतं. तर तो गेला म्हणून मी पण गेले होते. मी जस्ट बसायचे जाऊन फक्त आणि मजा करायची. ते शिबिर वगैरे, ते हे शिकव ते शिकव. पण तिथे तर सिनियर्सने एकदा मला म्हटलं होतं की ही कशाला येते, हम्म. हिला काहीच करायचं नाही, हे स्वतः करून काहीच दाखवत नाही. म्हणजे ते असतं ना, तुला काय येतं तू करून दाखव, हिला काय येतं हे करून दाखव. मला काहीच येत नव्हतं ग. तर मला सिनियर्स ना एकदा, वैभव पवार नावाचा आम्हाला सिनियर, तो बऱ्यापैकी आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो खूप वेगळ्या लेवलला. हो, हा. हा, बॉलिवूडमध्ये वगैरे असं बरंच त्याचं आहे. काय काय हम्म. काय काय करत असतो तो. आता तो सिनियर होता ना, त्याने मला रडवलं, तू कशाला येतेस, आमचा वेळ का फुकटवलास, कोण आहेस तू, हो, इथपर्यंत वगैरे. आणि मी रडले होते आणि मी गेले. नंतर काय आलं, एकांकिका बसवायला घेतली यांनी. त्यामध्ये एक काकूचा रोल आला, जी शेजारची असते, हा. आणि कॉमेडी होता तो. हम्म. त्यांना मुलगी मिळेना. ते म्हणाले, अरे तिला बोलवा रे, ती येत होती, बघूया तिने केलं तर केलं. बरं, तो जो पोरगा होता तो त्या एकांकिकेत होता. मी म्हटलं हम्म. अच्छा, म्हणजे 1-1.5 महिना आपल्याला रिहर्सल वगैरे. हम्म. आणि परत हे पण असतं ना, कॉलेजमध्ये अभ्यास करायला नको, कारण मी स्पर्धेत आहे ना, त्याच्यामुळे हम्म. कॉलेज अटेंड पण करायला नको, काय बरोबर. नको. मी गेले ग. आणि मी मंगेश सातपुते होते. हा. हा हा, मंगेश हा. सातपुते होते दिग्दर्शक. आम्हाला त्या ऑप्शन नावाची होती, कुणाल लिमये म्हणून आहेत ना, त्यांनी लिहिली होती. कौन बनेगा करोडपती वरती होती ती, त्याला नुकतं सुरू झालं सुरू होतं. झालं आणि होतं. हा. त्याच्यावरती होती. हा. म्हणजे शेजारच्या बाईचं होतं. साहित्य संघ हा माझा पहिला हे आहे मंच, म्हणजे नाटकासाठी, ओ. एकांकिकेसाठी. हो, गिरगावच ना. गिरगावचं साहित्य म्हणजे हो हो. एक एक पाय माझा साहित्य संघात आणि एक पाय माझ्या चाळीत, माझ्या घरात तिथे इतकं जवळ राहतेस आहे. तू? तिथे राहते मी, ओ. त्या चाळीत. अच्छा. तर ते त्या एंट्रीलाच लाफ्टर, म्हणजे तेव्हा तू बारीक होतीस? बऱ्यापैकी. हा. तरी पण कॉलेजमध्ये? 88 किलो वगैरे अशी हो. होते. हो, म्हणजे आधीपासूनच गुडगुडीत बाळ मी होतीस तू? गुडगुडीत आहे, मी गुडगुडीत बाळ आहे. हम्म. हम्म. तर आला म्हणजे लाफ्टर वगैरे आला, ते बरं झालं. त्यानंतर ती एकांकिका दूरदर्शनने ठरवलं की ही एकांकिका दाखवायची दूरदर्शनला. हा. ते आमचं शूट झालं. तर तिथे ना, संतोष पवार यांची पहिल्या बाबाचा पहिला मुलगा ही एकांकिका दुसरी आली होती, आमची तिसरी आली होती. त्यांचं पण शूट झालं, आमचं पण शूट झालं. त्यानंतर काय झालं, भूषण म्हणाला की, भूषणला माहित नाही की मी हम्म. एकांकिका वगैरे केली आणि ती तिसरी आली वगैरे. हम्म. तर तसा कधी संबंध नाही. तो म्हणाला की, अरे तू एकांकिका केलीस का INTला, ती नम्रात वगैरे आली. म्हटलं हो. मग तो मला म्हणाला की त्याच्या मित्राचं गावी नाटक असतं, म्हणजे हनुमान जयंतीला हम्म. नाटक करायचं असतं गावातलं. हम्म. कर ना तू मुन्नी, तो मला मुन्नी म्हणतो ना, सगळेच मला मुन्नी म्हणतात. कर ना मुन्नी तू नाटक. म्हटलं अरे पण मला काही येत नाही. कर ग, तू करशील, मी आहे ना. तो दिग्दर्शक. हम्म. आणि ते आम्ही नाटक केलं. त्या नाटकामध्ये सिरियस काम होतं आणि त्यात मी लाफ्टर काढले. तो मला ओरडला वगैरे ती गोष्ट वेगळी, पण त्याला कळलं की हिच्यामध्ये ह्युमर आहे. मग हम्म. संतोष पवारांचं धक्के जे नाटक करणार होते, हम्म. आणि त्याच्यामध्ये भूषण पण होता. तर मग ते, अरे ह्या कॅरेक्टरसाठी मुलगी पाहिजे रे, कोणतरी कॉमेडी अशी गुबगुबीत आईसाठी, हे ते वगैरे. मग भूषणने त्याला सांगितलं की अशी अशी मुलगी आहे. मी हम्म. आल्यानंतर मग संतोष दादाने ओळखलं की अरे ही मुलगी त्या एकांकिकेत पण होती, हम्म. किंवा असं असं मी बघितलंय. मग तसं ते सुरू झालं माझं प्रवास प्रवास नाटकाचा. नाटक म्हणजे धक्काबुक्की नाटक. धक्के बुक्के. धक्के बुक्के. आणि त्याच्यात कोण होतं धक्के बुक्के मध्ये? आशिष पवार, भूषण कडू, आनंदा कारेकर, संतोष पवारचं लेखन लेखन दिग्दर्शन. दिग्दर्शन. आणि पहिलं नाटक. बरं, त्याच्यामध्ये महिनाभर मी नाचतेच आहे, माझं काही नाही ऍक्टिंग बिक्टिंग, नाचतेच आहे. उद्या प्रयोग आहे शुभारंभाचा, तर आज रात्री त्याने मला वेगवेगळे कॅरेक्टर्स दिले, आई, देवी, ही बाई, ती बाई, असं हो. मी आगंतुक केलंय माझ्या पहिल्याच प्रोफेशनल नाटकात. आणि मी ते केलं. माझा पहिला प्रयोग झाला गडकरीला 4:30 वाजताचा. मी खाली उतरले आणि दत्ता घोसाळकर, दत्त विजय प्रोडक्शनचे दत्ता घोसाळकर, त्याला यदा कदाचित हे एवढं हिट होतं. हिट म्हणजे लोक वेडे होते त्या हो, यदा नाटकाने कदाचित. त्यावेळेला, 2001 ची गोष्ट. सगळेच एकापेक्षा एक होते त्याच्यात. माझ्या पहिला प्रयोग करून मी खाली उतरले. तिकीट काउंटरवर त्यांनी मला थांबवलं. मला म्हणाले, तू यदा कदाचित मध्ये गांधारी करशील का? हो. पहिला प्रयोग माझा.
आणि मला मला तर आणि पहिलं अजूनही सर्च केले की गांधारीतला तो फोटो तुझा दिसतो. हो, कारण मी सीडी मी केली आहे. तर मी तेव्हा नाही, कारण माझं ते सुरू होतं. मला कळत पण नव्हतं, बरं माझं कोण हा माणूस आहे? आह! अगं मी 17 वर्षांची माहिती नसतं आपल्याला बऱ्याचदा. 17 वर्षांची मी प्रयोग करून खाली उतरले आणि मला कोणी ते नाटकासाठी विचारतं यदा कदाचित. बरं मला माहितीये यदा कदाचित केवढं मोठं नाटक आहे आणि हम्म. त्या नाटकासाठी मला विचारलं. मी मग मग ते संतोष दादापर्यंत गेलं. मग संतोष दादा म्हणाले, की "हे नाटक आहे ते करायचं नाही," असं वगैरे. मग ते मी नाही केलं. मग ते 100 प्रयोग झाल्यानंतर परत यदा कदाचित भाग 2 मध्ये त्याने मला परत कास्ट केलं. मग तिथे मी कावेरी केली. हम्म. कावेरी केली आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग दत्त विजय प्रोडक्शन कडनं मला दत्त कोसळकर यांच्याकडनं परत विचारणा आली, यदा कदाचित करशील का? मग ह्यावेळेला संतोष दादा पण म्हणाला कर. मग मी गांधारी केली. पण मी गांधारी पण फक्त बसमध्ये जी आमची चक्री झाली त्याच्यावर मी उभी राहिली आहे गांधारीला पण. अशी कसा ती अनुभव होता गांधारीचा म्हणजे त्या मी तुला भूमिकेचा? सांगते, मी आतापर्यंत जेवढ्या भूमिका केल्यात आणि तेव्हा संजय खापरे वगैरे सगळे होते. माझ्या वेळेला संजय खापरे नव्हतं. माझ्या वेळेला विकास समुद्रे वगैरे होते. हो, विकास हा समुद्रे वगैरे होते. चंद्रकांत कणसे जो हा. आपला दगडी चाळचा दिग्दर्शक आहे, ओ. तो माझ्याबरोबर धृतराष्ट्र करत होता. मी आणि तो असं मी धृतराष्ट्र आणि मी पूर्ण गांधारी बदलली बरं का. पूर्ण गांधारी चेंज करून टाकली. मी माझ्या पद्धतीने करून टाकली. म्हणजे मी काय माहितीये ना, स्वतःबद्दल कौतुक करायचं म्हणजे ना सोशल मीडियावरती मला भीतीच वाटायला लागली ना. कधी लोक ट्रोल करतील सांगता येत पण नाही. हे तुझे अनुभव आहेत. हा, म्हणजे अर्थात एक तो एक्सपिरियन्स असतो, ते किस्से ते असतात. किस्से असतात. हम्म. पण मला एवढं माहितीये की मी जी गांधारी केली त्या लोक खास मला भेटायला यायचे की तुम्ही गांधारी खूप छान केली आणि मला तो अनुभव फार वेगळा आहे माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटायचं की आपण रिप्लेसमेंट करतो तर आपण बरोबर करू की नाही. पण मी जेवढ्या थिएटरमध्ये केलंय ना त्या थिएटरचे जे महत्वाची जी माणसं असतात, जे सेवक असतात तिथले किंवा जे हम्म. रोजचं ज्यांनी बघितलं नाटक तेही मला येऊन म्हणाले की आरती तू छान करतेस गांधारी. तर गांधारी माझ्या ना इथे आहे. मला गांधारी भूमिका मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. जागो मोहन पण तू मी केलेस. जागोमन प्यारेमध्ये सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ हा. ती पण रिप्लेसमेंट केली आहे. आधी कोण होतं त्याच्यामध्ये? आधी क्षितिजोग यांची आई होती. ओके. त्या करायच्या ऍक्च्युली मेन त्या आहेत. हा मग हा त्यांनी हा. सोडल्यानंतर अजून एक कोणतरी होते. त्यानंतर मी केले. मी 200 वगैरे प्रयोग केले. 200 250. अच्छा, तुझ्या वयापेक्षा मोठ्या भूमिका केल्यास का तू अगं मी नाटकांमध्ये? 25 वर्षाची होती तेव्हा मी विजय गोखलेंच्या आईचा रोल केला. विजय गोखलेंच्या आईचा? येस, family.com नावाची दूरदर्शनला एक सिरियल लागायची डेली सोप. हम्म. तर त्याच्यात मी विजय गोखलेंच्या आईचा रोल केलाय. आजी. हो. हो. मी मी सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स केले. सगळ्या प्रकारचे. मग ह्या सगळ्यामध्ये तू आता अभिनय क्षेत्राकडे तुझा कल दिसला. आईचा किती हे होता म्हणजे सपोर्ट, की आई घाबरायची का? नको बाबा, आम्ही तिघीच आहोत, हो. बायका, पुरुष नाहीये घरामध्ये, तू बाई ह्या क्षेत्रात नको जाऊ, हे असं काही होतं का हो. घरातनं? म्हणजे काय म्हणायची? भिकेचे लक्षण आहेत. किंवा हो आणि दुसरं म्हणजे ना माझ्या माझ्या आईने मला हे म्हटलेलं आहे. हम्म. म्हणजे हे तिने फार आणि बरं केलं तिने मला हे सांगून ठेवलं, हम्म. की मी जेव्हा ते एकांकिका केली त्यानंतर भूषणचं नाटक केलं तिथपर्यंत ठीक होतं. पण जेव्हा हम्म. मी धक्के-बुक्के केले आणि नंतर ते प्रयोग सुरू झाले आणि मग माझं लक्ष लागेना हम्म. कॉलेज आणि हे ते माझी 12वी राहिली धक्के-बुक्केमुळे कारण मी फॉर्म भरला नाही. जो हम्म. आपला असतो ना प्रिलिमचा वगैरे हा फॉर्म हा. भरला नाही त्याच्यामुळे मला 12वी करताच आली नाहीये. हम्म. मी परीक्षा दिली नाहीये 12वीची. अच्छा. मी वर्षभर गेले पण मी परीक्षा देऊ शकले नाही कारण ज्या दिवशी लास्ट तरी डेट होती 12वी शिकलीये. मी 12वी शिकले. मी 12 हो म्हणजे जे अभ्यास केलाय. अभ्यास केलेला मग आणि मग त्याचा अभिमान आहे. जेवढी मोठी-मोठी माणसं आहेत, त्यांनी फक्त 12वीच केली आहे. असं म्हणायला हरकत नाही. हो. त्याच्यामुळे मी पण 12वी त्यासाठीच केली आहे. मला मोठं बॉलिवूड मध्ये व्हायचंय. बघशील तर सुपरस्टार 6वी 7वी असे पण शिकलेले आहेत काही ठीक आहे काही. ना. मी 12वी पर्यंत मग शिक्षण तरी भरपूर घेतलंय. भरपूर. हो. खूप खूप झालं ते. तर तिला असं कळलं की आता हिची लक्षणं ना हीच आहेत. तर तिने मला सांगितलं पहिली गोष्ट तिने मला सांगितली, की जे प्रेक्षक म्हणून तिने मला सांगितलं, जे प्रेक्षकही म्हणतात, की फिल्म इंडस्ट्री म्हणजे दिसणं, तुमचं वागणं, तुमचं हम्म. राहणं हम्म. आणि मुलींसाठी तर असं म्हटलं जातं की ते वाईटच आहे. ते केल्याशिवाय तुम्हाला कामं मिळत नाही. हे एक आधी असतो त्यांचं लूक म्हणजे त्यांचे हे विचार हे असतात. तर माझ्या आईचे पण सेम विचार. अगं तिकडे काय होणार आहे? तू दिसत पण नाहीस चांगली. तुला फिगर पण नाहीये. तू दिसत पण नाहीस चांगली. तू काय आहे? तुला कोण काम देणार आहे? तू नको तुझं आयुष्य हे करूस. तू शिक्षण घे आणि माझी आई तिथे काम करत होती ना त्या ऑफिसमध्ये म्हणजे माझी आई ते नाही का असतात म्हणजे चहा देणं, चहा बनवणं हा, हे तेवढं तर ऍडमिन हां, थोडक्यात हां, सगळी तर ती हेच. तसं करायची. हम्म. काही तास ती ते करायची. त्यानंतर ती मच्छीच्या कामासाठी जायची. हम्म. तर ती होती कंपनी
कावसजी बेहरामजी, पारसी कंपनी होती ती. हम्म. तर 10वी झाल्यानंतर ती मला घेऊन गेली होती, ते मॅडम होत्या. तर त्या मॅडमनी मला सांगितलं होतं 12वी पर्यंत शिक्षण घे, हम्म. त्यानंतर तू ऑफिसला ये, तुला आम्ही सगळं शिकवतो, कम्प्युटर वगैरे सगळं सगळं शिकवतो, हम्म. तुला आम्ही पगार वगैरे व्यवस्थित देईन, तुझ्या आईला तू घरी बसवायचं. एवढ्यापर्यंत हम्म. ठरलं होतं. 10वीला मी गेले होते तेव्हा भेटायला. हम्म.